मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये प्रोफेशनल ईमेल लिहिताना कधी असं वाटलंय का की अरे आपण योग्य शब्द वापरतोय की नाही? कारण व्यावसायिक जगात ना शब्दांना खूप किंमत असते. चला तर मग आज समजून घेऊया की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अगदी परफेक्ट ईमेल लिहिण्यासाठी कशी मदत करू शकतं. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं, नाही का? समजा बॉसला एखादा महत्त्वाचा ईमेल पाठवायचा आहे किंवा एखादा क्लायंटला उत्तर द्यायचंय किंवा अगदी साधी सुट्टी हवी आहे, पण नेमके शब्दच सुचत नाहीत. एकदम फॉर्मल लिहू की थोडं कॅज्युअल चालेल? हा गोंधळ तर ठरलेलाच. आणि ही काही कधीतरी होणारी गोष्ट नाहीये. ही तर रोजच्या कामातली एक डोकेदुखी आहे. आपण याला डेली ईमेल डिलेमा म्हणू शकतो. खरं तर एक व्यवस्थित प्रोफेशनल ईमेल तयार करायला खूप वेळ लागू शकतो. प्रत्येक शब्द अगदी विचार करून निवडावा लागतो, कारण एक छोटीशी चूकसुद्धा मोठा गैरसमज निर्माण करू शकते आणि आपल्या प्रोफेशनल इमेजवर पण परिणाम करू शकते, बरोबर? पण आता जरा विचार करा की तुमच्या मदतीसाठी तुमच्या इनबॉक्समध्येच एक स्मार्ट असिस्टंट असेल तर? हो, मायक्रोसॉफ्ट आउटलुकने आता हे शक्य केलं आहे. हे आहे AI पॉवर्ड रायटिंग असिस्टंट. म्हणजे एक असं टूल जे आपल्यासाठी ईमेलचा ड्राफ्ट तयार करतं, त्यात बदल सुचवतं, लांबलचक ईमेलचा थोडक्यात सारांश देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शब्दांना योग्य टोन किंवा सूर द्यायला मदत करतं. म्हणजे हे फक्त ईमेल लिहित नाही, तर ते पुनर्लेखन करतं, त्याचा टोन ॲडजस्ट करतं, सारांश देतं आणि महत्त्वाच्या सूचनाही देतो. पण या सगळ्यामध्ये टोन ॲडजस्टमेंट हे जे फीचर आहे ना, ते खरंच एक गेम चेंजर आहे. तर आता आपण याच्या सगळ्यात मोठ्या शक्तीबद्दल बोलूया. तो म्हणजे भाषेचा परफेक्ट टोन कसा साधायचा. कारण खरा खेळ तर इथेच आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे फीचर आपल्या भाषेसाठी एका थर्मोस्टॅट सारखं आहे. जसं आपण एसीचं तापमान कमी जास्त करतो, तसंच आपण आपल्या ईमेलचा टोन कॅज्युअलवरून एकदम फॉर्मल करू शकतो. किंवा समजा हे एक व्हॉल्यूम कंट्रोलर आहे, ज्याने आपण आपल्या भाषेचा आवाज कमी जास्त करू शकतो. चला एक उदाहरण बघूया. समजा आपण AIला फक्त इतकंच सांगितलं की पुढच्या शुक्रवारी सुट्टी हवी आहे, एक ईमेल लिही. तर बघा AI या साध्या वाक्याचं कसं एका परफेक्ट प्रोफेशनल ईमेलमध्ये रूपांतर करतं. योग्य विषय, डिअर सर, मॅडमपासून ते सिन्सिअरलीपर्यंत प्रत्येक शब्द अगदी अचूक आणि योग्य टोनमध्ये. हा जो बदल आहे ना, तीच तर या टेक्नॉलॉजीची खरी जादू आहे. आणि हे वापरणं तर अगदी सोपं आहे. फक्त नवीन ईमेल सुरू करा, AIला ड्राफ्ट बनवायला सांगा, तुम्हाला हवा तो टोन निवडा, प्रोफेशनल, कॅज्युअल, जो हवा तो. आणि एकदा वाचून फक्त सेंड बटन दाबा, झालं काम. काही सेकंदात आपला प्रभावी ईमेल तयार. मग या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर आपलं कम्युनिकेशन अधिक स्मार्ट, अधिक प्रभावी आणि खूप वेगवान होतं. यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली कार्यक्षमता वाढते. म्हणजे डोक्यात विचार आल्यापासून ते ईमेल पाठवण्यापर्यंतचा जो वेळ आहे तो खूप कमी होतो. याचाच अर्थ कमी वेळेत जास्त आणि दर्जेदार काम करणं शक्य होतं. विचार करा, रोजच्या कामात याचा किती उपयोग होऊ शकतो. मीटिंगचं कन्फर्मेशन पाठवायचं असेल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं असेल, रजेसाठी अर्ज करायचा असेल किंवा एखादा नवीन बिझनेस प्रपोजल पाठवायचा असेल, ही सगळी कामं आता काही मिनिटात आणि अगदी योग्य शब्दात पूर्ण होऊ शकतात. आणि हो, याचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे. हे वापरल्याने आपलं व्यावसायिक संवाद कौशल्य सुधारतं. विशेषतः जे विद्यार्थी कॉर्पोरेट जगात नव्याने पाऊल ठेवणार आहेत, जसे की MSCITचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी तर हे एक उत्तम ट्रेनिंग टूल ठरू शकतं. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात म्हणजे साधारण 20-25 पर्यंत आपल्याला यात अजून स्मार्ट फीचर्स बघायला मिळतील. जसं की लांबलचक ईमेलचा आपोआप सारांश मिळणं, उत्तरांसाठी तयार पर्याय सुचवणं आणि आपल्या कॅलेंडरनुसार मीटिंगच्या वेळा ठरवणं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. AI कितीही हुशार असलं तरी अंतिम निर्णय आपलाच हवा. ईमेल पाठवण्यापूर्वी AIने तयार केलेला ड्राफ्ट नेहमी वाचा आणि त्यात थोडा आपला वैयक्तिक स्पर्श नक्की द्या. यामुळे संवाद अधिक खरा आणि प्रभावी वाटतो. तर मग जाता जाता एक प्रश्न विचार करा, जर आपला प्रत्येक ईमेल अचूक शब्दात आणि अगदी योग्य टोनमध्ये असेल तर आपण आपल्या कामात आणि करिअरमध्ये अजून काय काय साध्य करू शकू.